नमस्कार. मी शेवटपर्यंत ऐकू येते का? थँक्यू. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, अरविंद इन्व्हेस्टमेंट फॅमिली आणि आपण सर्वांना उपस्थित सर्वांना शुभ संध्याकाळ. म्हणजे अ व्हेरी गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. जिग्नेश भाई, पार्डन मी, मैं मराठी में बोल रहा हूँ. माझी फिनान्शियल कन्सल्टंट श्री अरविंद लाटकर आणि अरविंद इन्व्हेस्टमेंट यांच्याबरोबरचा ग्राहक म्हणून माझा जो प्रवास आहे तो गेल्या 15 वर्षापेक्षा जास्त आहे आणि तो इथं आपल्या सगळ्यांचे शेअर करताना मला खूप आनंद होतो आहे. जेव्हा मी 2011मध्ये माझ्या गुंतवणुकीची सुरुवात केली, डॉक्टर सर जसं म्हणाले तसं माझ्याही गळ्यामध्ये कोणीतरी पॉलिसी घातली होती आणि असलेले पैसे कसे गुंतवायचे, एफ डी किंवा असलेले पैसे मग कोणीतरी उसने घ्यायचे आणि त्याचं गोळा करण्यासाठी परत आपण पाळायचं, या सगळ्या गोष्टी होत्या. आणि उसने दिलेले परत मागायचे म्हणजे आपणच कुठे गुन्हेगार असे तरी असायचं. पण या प्रवासामध्ये ज्यावेळी 2011ला मी सुरुवात केली त्यावेळी माझीही काही स्वप्न होती, म्हणजे आपल्या सगळ्यांची जशी आहेत तशाप्रमाणे, की आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत, काही आर्थिक उद्दिष्टही होती, काही फिनान्शियल गोल्स पण होते. पण कोणताही स्पष्ट असा रोडमॅप म्हणून काही नव्हता, म्हणजे रँडमली काही व्हायचं. पण अशावेळी एका गोष्टीने खूप मोठा असा एक बदल घडवला, तो म्हणजे अरविंद सरांची माझी भेट झाली. पहिल्या दिवसापासून आम्ही कधीही अशी कोणत्याही रँडम इन्व्हेस्टमेंट करायची असं कुठलंही केलेलं नाही आहे किंवा मार्केटचे ट्रेंड्स काय आहेत याच्या पाठीमागे जाण्यासुद्धा असं काही केलेलं नाही. त्यांनी फक्त एकच सांगितलं की गोल बेस्ड फिनान्शियल प्लॅनिंग आपण करायचं आहे आणि याच्यावरच आम्ही फोकस केला. आमची प्रत्येक गुंतवणूक ही प्रत्येक अशी विशेष अशा गोल्सच्या निगडीत होती. म्हणजे काय की फॅमिली सिक्युरिटी आहे, चिल्ड्रन एज्युकेशन आहे, वेल्थ क्रिएशन आहे, रिटायरमेंट प्लॅनिंग आहे, आणखी लाँग टर्म जे आपले गोल्स आहेत अचिव्हमेंट्स त्याच्यावर. आणि मोस्टली आपण उपस्थित इथं जे आहेत त्या सगळ्यांचे थोड्याफार फरकाने हे सेमच असतात. म्हणजे आत्तापर्यंतचे माझ्या अनुभवावर कोणालाही विचारलं काय माझ्या मुलाचं लग्न झालं पाहिजे, मुलाचे शिक्षण झाले पाहिजे, एटसेट्रा एटसेट्रा. आणि या संपूर्ण प्रवासात यांच्याबरोबर काम करताना अतिशय डिसिप्लिन आणि क्लॅरिटी इन कॉन्फिडन्स या पद्धतीनेच मला याचा सल्ला मिळत गेला. या सगळ्या प्रवासात अतिशय चांगली गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची जी असेल तर दरवर्षी आपला ॲन्युअल पोर्टफोलिओ रिव्ह्यू. आणि काय की जसं ॲज वी ग्रो अलॉंग की आपले काही प्राधान्यक्रम बदलतात, म्हणजे आपल्या आर्थिक गरजाही बदलत जात असतात. त्यामुळे या प्रकारचे ज्यावेळी आपण वर्षात एकदा पोर्टफोलिओचा आढावा घेतो किंवा रिव्ह्यू घेतो, त्यामुळे त्यावेळच्या गरजानुसार तो ॲडजस्टही केला जातो. आणि त्यामुळे हे खूप महत्त्वाचं झालं माझ्यासाठी. आणि इट वॉज जस्ट नॉट अबाउट द रिटर्न्स, आणि इट वॉज अबाउट स्टेईंग इन द राईट पाथ विथ टाईमली करेक्शन्स अँड डिसिप्लिन डिसिजन मेकिंग. डिसिप्लिन डिसिजन मेकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन आजच्या जगात सगळीच माहिती सगळ्यांना म्हणजे एकदा टिप्सवर अवेलेबल आहे आणि आपण विचार करतो त्याच्याविषयी किती फास्ट आपल्याला मिळते. आणि एकदा आपण विचार केला आणि एकदा आपण ते कुठं लॉक इन गेलं की त्याच्या आपल्या इन्फॉर्मेशनचा भडीमार केला जातो अक्षरशः. पण ही सगळी आपल्याला माहिती उपलब्ध असताना योग्य आणि विश्वासार्ह मार्गदर्शन मिळणं हे अतिशय दुर्मिळ आहे. मार्केटच्या चढउतारात इमोशनल म्हणजे भावनिक होऊन घेतलेले निर्णय लाँग टर्म क्रिएशनला डेफिनेटली नुकसान करू शकतात. अशावेळी एक विश्वासू आर्थिक सल्लागार आपल्यासोबत असणे अतिशय गरजेचे आहे, जो आपल्याला स्टॅबिलिटी, योग्य दृष्टिकोन आणि कॉन्फिडन्स देऊ शकतो. माझा प्रामाणिक विश्वास आहे की आर्थिक मार्गदर्शक ही आता काही चैन नाही आहे, इट्स अ इसेन्शियल थिंग. आणि ती आता काळाची गरज आहे. जसं आपल्याला शिक्षणासाठी शिक्षकांची गरज असते, स्पोर्ट्ससाठी कोचची गरज असते, तसं आपल्या आर्थिक ध्येयांकडे जाण्यासाठी आपल्याला दूरदृष्टीने विचार करण्यासाठी आर्थिक मार्गदर्शनाची गरज, नितांत गरज असते. नुसती गरज नाही, नितांत गरज असते. ज्यावेळी मी हा गेल्या 15 वर्षाचा प्रवास मागे वळून पाहतो तेव्हा केवळ आत्तापर्यंतच्या निर्माण झालेल्या संपत्तीवरच नाही तर त्याच्याबरोबर मिळालेल्या आर्थिक साक्षरता, शिस्त आणि त्याच्यामुळे आपल्याला मिळालेली मनाची शांती म्हणजे काय, फिनान्शियल अवेअरनेस, डिसिप्लिन अँड पीस ऑफ माइंड, याच्यासाठी मी अरविंद परिवाराचं धन्यवाद मानतो. दादा, इट्स अ ग्रॅटिट्यूड. मला आज विशेष आनंद होतो आहे की आता अरविंद इन्व्हेस्टमेंट एका विशेष टप्प्यावरून पोहोचलेले आहे. अरविंद इन्व्हेस्टमेंट आता एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रूपांतर होते आहे. मला विश्वास आहे की केवळ हा फक्त स्ट्रक्चरल बदल नाही आहे, तर आपण एका नवीन टप्प्यात प्रवेश करताना
की आपण आपल्या क्लायंट्सला बेटर सर्व्हिस म्हणजे अधिक चांगली सेवा, त्याच्यानंतर प्रोफेशनलिझम, पुढची व्यावसायिकता आणि लाँग टर्म व्हॅल्यू टू द क्लायंट्स म्हणजे दीर्घकालीन मूल्य आपण आपल्या क्लायंट्सना देण्यासाठी आपण एक पुढे टाकलेलं एक खंबीर पाऊल आहे. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करताना याच्यातून अनेक आपल्यासाठी फायदे पण आहेत स्पेसिफिक क्लायंट्सना जे आपण देऊ शकाल की ऑर्गनायझेशनल फ्रेमवर्क विथ बेटर सिस्टम अँड प्रोसेसेस, टेक्नॉलॉजी अडॉप्शन, रिसर्च केपॅबिलिटीज अँड कंप्लायन्स स्टँडर्ड कॅन बिकम मोर रोबस्ट दॅन व्हॉट वी आर फाइंडिंग टुडे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे लाँग टर्म कमिटमेंट, स्टॅबिलिटी, ज्याचा फायदा थेट आपल्या फर्मशी जोडलेल्या प्रत्येक ग्राहकाला, मोस्ट इम्पॉर्टंटली इट रिफ्लेक्ट्स लाँग टर्म कमिटमेंट, स्टॅबिलिटी, व्हेरी इम्पॉर्टंटली स्केलेबिलिटी, विच अल्टिमेटली बेनिफिट्स टू एव्हरी क्लायंट असोसिएट विथ अरविंद इन्व्हेस्टमेंट. मी या टप्प्यावर पोहोचल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. पुढच्या काळात, आगामी काळात अशाच प्रकारचा विश्वास, प्रामाणिकपणा आणि वचनबद्धतेने ग्राहकांची सेवा देण्यासाठी आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला, सर्व क्लायंट्सना यशस्वी आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.